छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जेहूर मुंगसापूर येथे आयोजित संत संमेलनात आंतरराष्ट्रीय कथाकार व भविष्यवक्ता महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजी महाराज यांच्या विरोधात पसरवण्यात आलेल्या कथित निराधार आरोपांचा संतांनी तीव्र निषेध केलाय। विविध भागातून आलेल्या साधू संतांनी एकामुखाने सर्व आरोप फेटाळून लावत बापूजी महाराजांचा ठाम पाठिंबा दर्शविलाय। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या रुग्णांनी व भक्तांनीही आपल्या भावना व्यक्त करत बापूजींना रुग्णसेवा व दरबार लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी केली आहे। संत संमेलनातून बापूजी महाराजांच्या समर्थनार्थ एकजूट दिसून आली असून समाजात अप्रामाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले। ज्यावेळेस कोरोना काळात माझ्या मुलाला कोरोनाच्या काळामध्ये पेशंटला संभाजीनगरला नेले होते, तिथं 4 दिवस ऍडमिट केलं, पण त्याला थोडाही काही फरक पडला नाही। आम्ही 4 दिवसानंतर त्यानं दुसरे पेशंट जायला लागले, त्यामुळं तो घाबरला। आम्ही त्याला इथं आणलं आश्रमात। अगोदर कन्नड दवाखान्यात नेलं, ते म्हणजे तुम्ही असं पेशंट घरी आणायचं नसतं, तुम्ही तिथंच ऍडमिट ठेवायचं असतं। पण मग आम्ही त्याला भीती वाटायला तो इथं थांबायचं नाही, पेशंट जायला लागले। मग आम्ही बापू महाराजच्या आश्रमात आणलं। इथं आम्हाला 2-1 तासातच त्यांनी औषधं दिले आणि मास्क काढायला लावले। आम्हाला ताबडतोब 1-1.5 तासातच असा फरक पडलाय। नंतर 4 दिवस तिथं अजून ऍडमिट करायचं होतं, पण आम्ही तिथं थांबलो नाही। इथं आल्यावर आम्हाला ताबडतोब फरक पडला। मी सिद्धेश्वर कडुवा चव्हाण, राहणार मुंगसापूर तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी तर लहानपणापासून इथंच वाढलेलो आहे। माझे वडील हे आहे कडुबा संतराम चव्हाण। लास्ट 2025च्या उन्हाळ्यामध्ये माझे वडील आजारी पडले आणि त्यांचे पूर्ण हातपाय सुजलेले होते, त्यांची किडनीला सूज आली होती, लिव्हरला सूज आली होती, जेवण करत नव्हते, त्यांनी जगण्याची आशा सोडली होती। मग इथं संभाजीनगरला एमजेएम हॉस्पिटल, तुम्हाला सर्वांना माहित असेल, एमजेएम हॉस्पिटलला ऍडमिट होते। 5 दिवस ऍडमिट होते, जवळपास 5 दिवस डॉक्टरांनी ट्रीटमेंट करत होते, मेडिकल चालू होता, त्यांना काही फरक पडत नव्हता, जेवण करत होते व्यवस्थित ना, त्यांची सूज कमी होत होती। मग त्यांनी 5 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज दिला, म्हणे 1.5 ते 2 महिने तुम्हाला सूज उतरायला लागेल म्हणे, ते लगेच सूज उतरणार नाही म्हणे। हे रोज रडत होते वडील माझे, तर मी आता वाचत नाही, मी आता राहत नाही, मला चालता येत नाही, माझे हातपाय सुजले। मग तिथून घरी आलो, नंतर आश्रमात बापूंना सांगितलं असं आहे, ते म्हणे नंबर लावून घ्या, औषध आम्ही पहिलेही घेतलेले, मलाही फरक पडलेला होता। वडिलांना तेव्हा आम्ही पूर्ण घाबरून गेलो होतो, म्हटलं आता काही खरं नाही। पण बापूजींनी त्यांना सूज उतरण्यासाठी बी औषध दिलं, किडनीचं ते सूज आली, ते लिव्हर बी नीट झालं। त्याच्यानंतर औषध त्यांना दिलं, ते 3ऱ्या दिवशी सूज उतरली। सूज उतरल्यानंतर स्किन डल होती माणसाची, त्यांची पूर्ण म्हणजे पाय असे चांगले सुजले होते, पाय हात, आणि ते कामच करत नव्हती बॉडी काही। तर 3ऱ्या दिवशी त्यांची स्किन अशी डल झाली, त्यांची सूज उतरली आणि त्यांना जेवणासाठी बी औषध दिलं होतं, ते कंटिन्यू एकदम व्यवस्थित जेवण करायला लागले। तर आज तुमच्या समोर त्यांनी आशा सोडून दिली होती, तर ही माझी वडील आहे, वाचले औषध बापूजींच्या औषधीमुळे। कडुबा संतराम चव्हाण। बापूजी हे शिवकथा, रामकथा, हनुमान कथा आणि वस्तुशास्त्र अगदी तज्ज्ञ। बापूजीनं आम्हाला घराचा प्लॅन दिला, 31 ते 33, आणि ह्या कच्चं काम करा, पण ह्या घरात तुम्ही राहायला जा। मुलगी पोलीस झाली, हा मुलगा पोलीस झाला। दुसरी गोष्ट, दुसऱ्या वर्षी मी थंडी तापेमुळे माझे हातपाय सुजले, एमजेएमला दवाखान्यात होतो मी। तिथून डॉक्टरनं मला सुट्टी दिली। मला सुट्टी काय त्याचं, ही सूज आहे माझी, हे बोटं एवढं होते, मनगट एवढं होतं, ही सूज कधी होतं म्हणजे 3 महिने लागतील त्यांनी। त्यांनी सुट्टी दिली, घरी आल्यावर आम्ही इथे नंबर लावला। 1-2-3 दिवसामध्ये त्या गोळ्या औषधी घेऊन सूज बसरून मला खाली बसता उठता यायला लागला, सत्यस्थिती झाली। त्यांना डायलिसिसचा प्रॉब्लेम होता, तर म्हणजे ते इतके आजारी होते, तर त्यांना त्यांच्या घरच्यांनी म्हणजे मरतील डॉक्टरनी सांगितलं होतं। 5 ते 7 लाख रुपये खर्च त्यांचा दवाखान्यात झाला, आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की 1 महिना ते जगतील, 1 महिना जगतील। मग त्यांनी नाही म्हणून, म्हणजे आता हे जाणारच आहे, त्या हिशोबाने त्यांनी इकडे आणले, म्हणजे बापूजींच्या आश्रमात आणले। तर त्यांनी 1-1.5 वर्ष झालं आता, तर ते एकदम क्लिअर होऊन गेले। 1.5 वर्ष झाले, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं क्लिअर झालेलं आहे त्यांचं। तर ते असे म्हणतात की बापूजींच्या स्वरूपात आम्हाला देवच भेटले। माझं नाव चित्रा पवार आहे। माझे वडील, त्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम होता, डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांचं वय झालं, त्यांचं वय 75 वर्ष होतं। त्याच्यामुळे आम्ही खूप डॉक्टरांना दाखवते, मी त्यांचं वय झाल्यामुळे त्यांना आता काहीच काम करू शकत नाही, म्हणजे त्यांचं रक्त कमी होतं, पोट पूर्ण फुगलेलं होतं। मग आम्ही भरपूर पैसे द्यायला तयार होतो, डॉक्टर म्हणले आम्ही काहीच करू शकत नाही। येडगेवारला पण दाखवलं होतं, मग त्यांना आम्ही बापूजीकडे आणलं। बापूजीचं औषध घेतल्यानंतर आता 1 महिना झाला समजा, पण त्यांना औषध घेतल्यानंतर 4-5 दिवसात त्यांचं पोट पूर्ण वसरलं, आणि नंतर 15 दिवसांनी त्यांच्यावाले परत चेकअप केलं, त्याच्यामुळे डॉक्टरचे पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आहे त्यांच्यावाले। डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं आता ते लिव्हर आहे,
ते पूर्ण काम करायला लागले म्हणजे असं. पहिले सांगितलं पूर्ण डॅमेज आहे, पूर्ण शिमिटावून पॅक झालेलं आहे म्हणते. आणि मग नंतर 15 दिवसांनी चेकिंग केलं बापूजी औषधानंतर ते पूर्ण काम करायला लागलं लगे. आता त्यांचं पूर्ण पोट वसरले, किडनी पण बारीक झाली होती, ते पण ते झालं. आणि मग रक्त त्यांचं कमी झालं, रक्त पण त्यांना समजा 7 पॉईंट होतं तर 8 पॉईंट वाढलं. डॉक्टर म्हणले त्यांचं रक्तच वाढणार, त्यांचं वय कमी झालं त्याच्यामुळे. डॉक्टरच्या औषधानं त्यांचं बापूच्या औषधानं 1 पॉईंट रक्त त्यांचं वाढलं. आता ते एकदम व्यवस्थित आहे, एका महिन्याचं औषध होतं. मुंगसापूर लताबाई कडबा चव्हाण मुंगसापूरचे चव्हाण. बापूजींना जशी बापूजी तर आले ना तशी बापूजींच्या आम्ही सेवेकरी आहोत. आणि बापूजींचं काय सांगावं इतकं थोडे. बापूजी आमच्यासाठी परमेश्वर आहे, आमच्यासाठीच नाही जगासाठी पण बापूजी परमेश्वर आहे. बापूजी आले सुरुवातीला बांबूच्या झुरपडात राहत होते. बापूजींनी 21 वर्ष फलाहार केलं, फलाहार सुद्धा बापूजी असे वेळेवर कधी करत नाही. नियमाचं त्यांनी अजिबात एवढं सुद्धा पन्नड होऊ देत नाही. बापूजी नियमाचे कडक आहे, म्हणून आजपर्यंत बापूजींचं सगळं ईश्वरी शक्ती, एक शब्द सुद्धा बापूजींचा असं वाया जात नाही. बापूजी जे बोलले ते सत्यच घडतं. माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. मी 10-15 एकर शेती असून अन्न करून हिंडत होते. बापूजींकडे गेले, बापूजी म्हणजे तुम्ही फक्त सत्य, विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा. मी जशी बापूजींचे पाय चरण धरले ना तसे बापूजींच्या चरणाला लागलेच माझं एकदम कल्याण झालं. मी झोपडीत राहत होते, बापूजी म्हणे समजून सांगितलं तुम्ही घर करा. बापूजींनी शब्द दिला घर करायचं. ज्या तिथीला बापूजींनी पूजन केलं त्याच तिथीला 1 वर्षात पूर्ण घर झालं. आम्ही घरात गेलो. परत माझे मुलं शिक्षण करून सर्व्हिसला लागले, दोन्ही मुलं सर्व्हिसला लागले आणि माझं खूप चांगलं झालं. आणि माझ्या घरचे इतके आजारी पडले होते, डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या दोन्ही किडन्या फेल गेल्या म्हणून सांगितलं होतं. आणि सूज इतके सुजले ते 2 महिने वसरणार नाही. बापूजींनी सांगितलं तुम्ही विश्वास ठेवा, काहीच होणार नाही, फक्त 8 दिवसात सुद्धा वसरा. बापूजींच्या विश्वासावर आम्ही दवाखान्यात गेलो, पण सगळे रिपोर्ट निर्मूल आले. त्यांना असं आम्ही धरून नेलो होतं चौघांनी, असं धरून नेलं, धरून तिथे दवाखान्यात नेलं. डॉक्टरनी सगळे रिपोर्ट केले ना, सगळे नील आले बापूजींच्या कृपा आशीर्वादाने. आणि इथून आल्यानंतर डॉक्टर म्हणे 2 महिने तुमची सुरुवात करणार नाही. बापूजीकडे आले, नंबर लावला, विभूती दिली, 2च दिवसामध्ये ते क्लिअर झाले आणि चालायला लागले. इतका मोठा अनुभव आहे. बापूजी असं कधीच करू शकत नाही, अजिबात खोटं आहे, सगळं खोटं केलंय त्यांच्यावर. खूप आरोप केले, त्यांना खूप त्रास दिलाय. भाऊसाहेब दपुजी गांगुर्डे, राहणार कळमदरे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. माझ्या जिभेला कॅन्सर झालेला होता. मी बापूजीकडे येऊन तो कॅन्सर क्लिअर झाला. याचा फोटो पण आहे पहिले कॅन्सरचा काढलेला, माझ्याकडे रिपोर्ट पण आहे, पुरायला मी ते पण देऊ शकतो. आणि मी आता क्लिअर झालो. माझ्या भाचीला पण ब्लड कॅन्सर झाला होता, ती गेली आमच्या हातातून असं वाटलं होतं. बापूजींच्या औषधामुळे ती क्लिअर झाली. बापूजींनी आता माझं पण औषध संपलेले, माझं क्लिअर होत असताना औषध लेट झाल्यामुळे माझ्या जिभेला थोडं चणचण व्हायला लागलेलं आहे. असे अनेक आमच्या नातेवाईक पेशंट आम्ही येणार होतो, खूप लोकांचे पेशंटचे हाल होत आहेत. बापूजींनी तुरंत ते काम चालू करावा. साने जातेगाव टेंबी वैजापूर तालुक्यातील त्यांचे ये घोडेगाव गंगापूर तालुक्यात घोडेगाव आहे. त्यांना स्वतःला डायलिसिस झालेला होता आणि त्यांची येईन त्यांना कॅन्सर झालेला होता. 1.5 वर्षापूर्वी आम्ही मुंगसापूरचा आहे. आता त्यांनी आम्हाला कॉल केला का तुमच्या गावाशेजारी आश्रम आहे, आम्हाला तिथं यायचं आहे. तर ते आले आणि मी स्वतः त्यांना इथं घेऊन आलो. अक्षरशः त्यांना उचलून आम्ही बापूजीच्या कॅबिनमध्ये नेलं. आणि मला असं वाटत होतं की त्यांनी डायरेक्ट 1.5 वर्षानंतर 2 दिवसापूर्वी कॉल केला का आम्हाला इतका काही फरक पडला का. ते जे कॅन्सरवालं पेशंट आम्हाला वाटत होतं की ते आता इतक्या दिवसात गेलं असेल, पण ते मानभाव पंथाच्या आश्रमामध्ये राहते ती महिला, तिच्या अक्षरशः पूर्ण डोक्याचे केस गेलेले होते. ती महिला सुद्धा आज आश्रमात काम करते. आणि ते जे डायलिसिस झालेले होते का ते आमचे पाहुणे, तर ते पण त्यांना असं 5 लाख रुपये देऊन दवाखान्यात काहीच रिझल्ट आला नाही. शेवटी बापूजीच्या औषधाने 2-3 हजारामध्ये समजा काय जे औषध असं एकच ट्रीटमेंट केली, दुसरी सुद्धा नाही, त्याच्यात त्यांना 100% रिझल्ट आला. त्यांनाच आज यायचं होतं पण त्यांची पंढरपूरला पंगत असल्यामुळे पारायणची ते काही येऊ शकले नाही. बस जय बाबा. बाबाजींच्या गाडीचा ड्रायव्हर आहे, गेल्या 20 वर्षापासून सेवेत आहे. मी एक साधारण शेतकरी माणूस आहे आणि त्यांची सेवा करत असताना नियमाचं इतकं पालन आहे. मी गेल्या 20 वर्षात त्यांना पाणी पिताना बघितलं नाही. आणि मी कुठेही बी एकदम सुखसुविधात कुठेही मुक्काम करत नाही. जंगलात मुक्काम, जंगलात खाणं, कुठं हॉटेलचं खाणं नाही, कुठं ऐशारामध्ये राहणं नाही, जंगलात राहणं, गौमतीच्या गोट्यात राहणं, एवढी सेवा करून हे जनतेकरता ते इतके उपास तपास करता की आम्ही जर म्हणलो तर बाबाजी तुम्ही असं करा की आम्हाला जगाचं कल्याण करायचं, आमचं काय, आम्ही साधू, आम्ही इथून उठलो कुठं पण जाऊ, पण तुमच्याकरता आम्हाला सगळं रात्रंदिवस करायचं आहे.
तुम्ही जरी शेवटीत आमच्यावर उपकार करत नाही, तुम्ही तुमचा धर्म करा, आम्ही आमचं काम करू, हे त्यांचं आम्हाला वेळोवेळीच सांगणं असतं. आम्ही रात्रंदिवस गाडी त्यांच्या भरोशावर चालवतो. भगवंताच्या कृपेने 24 घंटे सेवेत आहे. लोकांनी एवढं बदनाम केलं, आमच्या आत्म्याला दुःख वाटते एकदम. एवढंच सोपान पडवळ मथुरपाडा मालेगाव बोलतोय मी. हे आमचे बापूजींचे ड्रायव्हर. आम्ही जेव्हा रामेश्वर यात्रेला गेलो मागच्या वर्षी आणि बालाजीवरून आम्ही पद्मावतीला चाललो होतो, आज त्या गाडीवरती आपण ऐकूया ते का वीज कुठंतरी 25, 50, 100 किलोमीटर फुटावरती पडली तर माणसाला शॉक बसतो. हे साक्षीला आमचे बापूजींचे ड्रायव्हर आहे. बापूजींच्या शेजारी बसलेले होते. एक चमत्कारिक दैविक काहीतरी बापूजींच्या पाठीमागं असलेली शक्ती, बाबाजींचे आशीर्वाद. बापूजींच्या गाडीच्या काच छेदून वीज पास झाली, काचेचं पाणी झालं, अंगावर काच पडली, गाडीच्या फायबरचं पाणी झालं, पण बापूजींच्या केसाला धक्का लागला नाही. आणि हे साक्षीदार आहे आमचे. हे ड्रायव्हर असताना 5 जण आज जे गुरु आता ते गुरु पण गाडीमध्ये होते, बापूजींचे वडील गाडीमध्ये होते, कोणालाही धक्का लागला नाही. हा एक चमत्कारिक विषय सहज मनात आला माझ्या, म्हणून बोलावं असं वाटलं. आणि आज हे कुपितर जातीचे जर त्रास देत असतील तर त्यांना हा चमत्कारिक व्यवसाय असताना सुद्धा त्यांना एवढ्या दैवशक्तीचा अनुभव नसेल तर यांच्यासारखे कुपितर तेच. माणसाच्या जन्मात येऊन त्यांचा काहीच फायदा नाही झाला, मानवाच्या जन्मात येऊन त्यांचा काहीच उपयोग नाही झाला. मी प्रवीण रामदास खैरनार, नांदगाव. परमपूज्य बापूजी हे आमचे गुरुवर्यच नाही तर आम्ही आमचे दैवत मानतो. आमचे गुरुवर्यांच्या बाबतीत ह्या नीच प्रवृत्तीच्या लोकांनी जे काही बोलण्याचं धाडस केलं, खोटे नाटे आरोप त्यांच्यावरती लावले, याच्यावरती लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन त्यांना यातनं मुक्त करावं. आणि बापूजींनी 10 दिवसापासून जी सेवा पेशंटची बंद केलेली आहे, त्या पेशंटच्या सेवेमधून प्रत्येकाला जे आत्मिक समाधान मिळत होतं ते आता भेटत नाही आहे. कित्येक पेशंट असे आहेत का ते उपचार वाचून परेशान झालेले आहेत ह्या लोकांच्या त्रासामुळे. तर बापूजींना आणि प्रशासनाला मी एकच प्रार्थना करेल का यांनी सर्वांनी बापूजींना सहकार्य करून आणि बापूजींच्या सोबत राहून लवकरात लवकर पेशंटसाठी सेवा देण्याचा प्रयत्न करावं, एवढीच विनंती करतो. जय गोमाता, जय गोमाता, जय गोमाता. गोडराची आहे जब्बू गोटूराम चव्हाण. मी अनुसाहेबाई, मला बापू काकीस बोलते कायमची. आमचे बापू असे आहे, त्यांचे सारखे संत जगामध्ये पण नाही आहे. ते पूर्ण रामाचे अवतार आहे. जे वेळेस आमचे बापू पिनाकेश्वरवर राहत होते ते वेळेस माझं ट्रॅक्टर गाडी बापूच्या ताब्यामध्ये होती. बापू जे वेळेस पिनाकेश्वरवर जायचे ते वेळेस त्यांचा फोकस डोंगरावर बघत होते. मी ते जेव्हा आश्रमामध्ये जायचे तेव्हा मी घरामध्ये जायची. आमचे बापू सरमदान मध्ये विहीर खणली, ते विहिरीमध्ये माझा ट्रॅक्टर उतरला, माझा मोठा मुलगा. पण बापूची धावा केली मी जनार्दन बाबाजी, तिथून काठावर ट्रॅक्टर उभा राहिला. तिथून बापूला आम्ही बेरवाडीवरून गेले, बेरवाडीवरून बापूला जुनपाणीला आणले, जुनपाणीवरून बापूला इडे आणले आम्ही. आणि आमचे बापूवर जर उंगली उठवले ना, मी जिवंत पण नाही राहणार आता. असे बापूजी आहे ते त्यांच्यासारखे संत जगामध्ये नाही आहे. मी स्वतः कृष्ण भगवंताचा अवतार मानलेला आहे बापूला. आणि माझा संपूर्ण परिवार संपूर्ण बापूची सेवामध्ये आहे. माझे मुलं कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, सगळे मुलं माझे नोकरीला आहे माझे बापूच्या आशीर्वादाने. आणि माझे बापूच्या इतकी कीर्ती आहे जगामध्ये. ते लय दुःखाचे दिवस काढून संत आम्ही प्रार्थना करायचे जनार्दन स्वामीला, तो भगवंता माझे बापूला जगामध्ये प्रसिद्ध कर. त्यांचे तपानुसार ते प्रसिद्ध झाले आणि त्यांच्यावर असे उंगली अत्याचार करते. आपण सनातन धर्म आहे, हिंदू आहे, हिंदू सारखेच राहायचे, हिंदू सारखेच संतांची सेवा करायची. बापू काय बोलले, आमच्यावर असे अत्याचार जर झाले तर आम्ही हिमालयामध्ये निघून जाऊ. हिमालयामध्ये बापू निघून जर गेले तर आपलं जीवन काय कामाचे, भक्तांचे काय कामाचे भक्त आपण. माझं नाव मंदा विलास खैरनार, जहूर.
आमच्या घरच्यांना अटॅक आला होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्हाला कायम गोळी घ्यावा लागेल. आम्ही बापूजींकडे आलो. आम्हाला तिसऱ्याच दिवशी गोळी बंद केली. झाले 4 वर्ष गोळी नाही, काही नाही. आणि 2 कॅन्सरचे पेशंट होते, माझी वहिनी आणि माझी विनबाई. तर त्या दोघींना पण बापूजी त्या खात नव्हत्या, काही नव्हत्या. त्या बापूजीच्या उपचाराने त्या दोघी पण 3-3 वर्ष पूर्णपणे बऱ्या झाल्या. पुष्पा गैलीनाथ शेजवळ, मी कुसमाडीचे राहणारे. माझ्या छातीला गाठ आलेली होती. माझे 5 वेळेस ऑपरेशन झालेलं होतं. नंतर मी बापूजींकडे नंबर लावून आले तर त्यांच्या औषधांनी माझं ते गाठ बंद झाली. मी मथुरपाड्याची. मला इथं माझं लग्न झालं आता 5 महिने झाले. मला इथं दिलंय. मी 1 वर्ष झाला. मला 3 महिने उलटी चालू होती. मला काहीच पचत नव्हतं. चहा पण नाही, काहीच नाही. डायरेक्ट पाणी सुद्धा पचत नव्हतं. मला घरी काढून दिलं होतं दवाखान्यातून. इथं आल्यावर एका विभूतीवर मी नीट झाली. माझ्या मम्मीला 3 पॉईंट रक्त होतं. महिन्यात 6 पॉईंट झाले. पूर्ण बरं वाटतंय. तेव्हापासून मला उलटी पण नाही, काहीच नाही. आज 1.5 वर्ष झाले मला उलटीचा प्रकार. माझं नाव चित्रिकाला बाबासाहेब बेरोळ, मी राहणार आडगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझं गर्भपिशवीचं ऑपरेशन झाल्यापासून मला थोडं जरी चाललं तर इतका दम लागायचा, जीव घाबरट व्हायची माझी. पण इथं यायला लागल्यापासून माझी घाबरट गेली कुणीकडं. माझं कंबर दुखणं गेलं आणि गुडघे गेले. परत मी माझे नातेवाईक बोलवले, भुसावळचे असन, मुंबईवरून असन, संभाजीनगरवरून असन, त्यांना सगळ्यांना बोलवलं. म्हणजे ते पेशंट म्हणूनच आले. पण ते जेव्हा आले तर त्यांचा मला असा रिप्लाय आला का असं म्हणजे दवाखान्यापेक्षा आम्हाला इथं कमी खर्च लागला आणि आराम बी तितकाच पडला. मग मी त्यांच्या याच्यात मी पण आनंदी झाले. माझ्या स्वतःच्या जीवासाठी पण मी आनंदीच आहे. तर इथं सर्वांना आरामच पडतो. आणि दुसरी गोष्ट, आज मुंबईहून माझं एक नातेवाईक आलं होतं. त्यांनी बापूजीने विचारलं तुम्ही काय व्यवसाय करते. त्यांनी सांगितलं आम्ही धुण्या भांड्याचं काम करतो. तर त्यांची फी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.